आणखीन एक मोठी बातमी। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। अहिल्यानगर विधान परिषदेची जागा प्राजक्त तनपुरे यांना दिली जाणार असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, प्राजक्त तनपुरे उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील, काय अपडेट? नक्कीच प्राजक्त आपण पाहिलं असेल तर प्राजक्त तनपुरे माजी मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे देखील आहेत। त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांचा मोठा वाटा देखील आहे। मध्यंतरी आपण पाहिलं असेल तर अहिल्यानगरमध्ये जी पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिलेंच्या विरोधात प्राजक्त तनपुरे उभे राहणार होते, मात्र स्वतः राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। तेव्हा त्यांना जो शब्द दिला होता की भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर तुमचा मान सन्मान राखला जाईल, तेव्हा उद्या त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश सुरुवातीला होईल आणि त्यानंतर जी यादी विधान परिषदेची जाहीर होईल त्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांना आपल्याला प्रामुख्याने अहिल्यानगरची जागा मिळताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे भाजपाने दिलेला शब्द तर पाळलाच, शिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजपाची ताकद देखील येत्या काळामध्ये वाढताना पाहायला मिळणार आहे। तर प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत, शिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता असं देखील त्यामध्ये म्हटलं जात आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर प्राजक्त तनपुरे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सरकारमधील मंत्र्यांना घरचा आहेर दिलाय। मंत्री प्रकाश आंबेडकरांचं कौतुक करताना त्यांनी इतर मंत्र्यांवर टीका केलेली आहे। मंत्री प्रकाश आंबेडकरांना फोन केला तर ते उचलतात, समस्या ऐकून घेतात, मात्र अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या राखतायत। बाकी मंत्र्यांना फोन केला तर ते फोन घेत नाहीत, रिप्लाय देत नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे। शेळ्यामागे वाघ दडलेत, वाघांना पुढे करा, यांना पुढे केलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही असं विधान त्यांनी केलंय। या महाराष्ट्रामध्ये मंत्री कसा असावा तर मला वाटतं ते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या रूपामध्ये आपण सगळ्यांना का तुम्हाला सांगतो, कारण की साहेब किती मोठ्या मीटिंगमध्ये किती मोठ्या कामामध्ये जर असला आणि आम्ही जर फोन केला तर साहेब त्यांचा फोन आम्हाला रिटर्न येतो। काय काम आहे विचारून ते काम विचारपूर्वक तुम्हाला सांगतो पार करतात। पण साहेब बाकीच्या मंत्र्यांचं जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सांगतो घोड्यावरूनच शेळ्या राखायला, घोड्यावरूनच शेळ्या हाकायला। साहेब हे कुठेतरी आपल्याला आपल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम हे लोक करतायत। हे आपण जबाबदारी आपण तुम्हाला सांगतो की साहेब हे म्हातारे झालेले आहेत यांना बाजूला तुम्ही म्हणणार पण यांना चांगली जबाबदारी द्या, त्यांच्या त्यानं होत नाही, ऐकू येईना, बोलता येईना, चलता येईना। साहेब यंग पोरं आहेत ना, शेळ्या बाजूला करा साहेब, त्या शेळ्याच्या मागे वाघ लपले, त्या वाघाला जर मला वाटतं आपण जर पुढे जर गेलं तर निश्चितपणे शिवसेनेला येणाऱ्या 2029ला पुन्हा एकदा सन्माननीय शिंदे साहेब ते मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे। दरम्यान बांगर यांच्या टीकेनंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। सगळे मंत्री आपल्या मंत्रालयात चांगलं काम करतायत, काही गोष्टी होत असतात त्या दुरुस्त करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलंय असं ते म्हटलेत। काही सगळे मंत्री जे आहेत हे आपापल्या परीने जे आहे हे त्यांच्या मंत्रालयामध्ये चांगली कामं या ठिकाणी करतायत। काही ज्या आहेत त्या गोष्टी होत असतात, त्या गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी पण शिंदे साहेबांनी जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। मंत्र्यांना देखील सगळ्या जिल्ह्यांचं संपर्क मंत्रीपद म्हणून दिलेलं आहे, त्यांची जबाबदारी देखील वाढलेली आहे। आज आंबेडकर साहेब इकडे आहेत, त्यांना 2 जिल्ह्यांची जबाबदारी या ठिकाणी दिली आहे, त्यामधला एक नांदेड जिल्हा आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे कसं होईल याच्यासाठी जो आहे तो पक्ष आणि शिंदे साहेब जे आहे ते काम। खासदार श्रीकांत शिंदेंनी आमदार संतोष बांगर यांचं कौतुक केलं। संतोष बांगर जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा नेता नाहीये, येणाऱ्या काळात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल असं वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलंय। त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी संतोष बांगर यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत का अशी चर्चा आता रंगली आहे।
संतोष बांगर एका जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा कार्यकर्ता नाहीये. त्याला येणाऱ्या काळात हे देण्याचं काम शिंदेसाहेब या ठिकाणी करतील. कारण की कार्यकर्त्यांची ओळख जी आहे शिंदेसाहेब. हा शिवसंवाद दौरा कशासाठी? हा शिवसंवाद दौरा यासाठी आहे की कोण कार्यकर्ता कशा प्रकारे काम करतो, कशा परिस्थितीमध्ये काम करतो. तर संतोष बांगर यांच्या मंत्रिपदाबाबतच्या मागणीबाबतही श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. योग्य व्यक्तीच्या योग्य वेळी सन्मान होत असतो. पक्ष वाढवणाऱ्याच्या मागे शिंदे साहेब ताकदीनं उभे राहतात असं त्यांनी म्हटलंय. मी माझा तो कार्यकर्ता आहे जो चांगलं काम करतो, जो पक्ष संघटना जोरात वाढवतो. बघा, अगोदरची परिस्थिती जी आहे ती वेगळी असायची. शिफारसीनुसार जे आहे ते मंत्री वगैरे बनायचे, पण आताच्या ह्याच्यामध्ये जे आहे हे शिफारसीनुसार जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत नसतात. इथे जो आहे हा कार्यकर्ता जो काम करतो त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्याला जे आहे हे पुढे संधी देण्याचं काम शिंदेसाहेब या ठिकाणी करतात. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेसाठी एक जागा रिक्त झालेली आहे आणि या जागेसाठी राष्ट्रवादी पक्षानं सुचवलेल्या अविनाश आदिक आणि सुबोध मोहिते यांच्या नावांवर भाजपनं नापसंती दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. तर सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी छगन भुजबळ यांचं लॉबिंग सुरू असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनी राज्यसभा मार्ग स्वीकारला तर राज्यात त्यांचं एक कॅबिनेट मंत्री पद रिक्त होईल आणि या रिक्त होणाऱ्या जागेसाठी धनंजय मुंडे आग्रही असल्याची माहिती आहे. पण रिक्त झालेली जागा पुतणे समीर भुजबळ यांना मिळावी यासाठी छगन भुजबळ आग्रही असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा त्यानंतर रिक्त कॅबिनेट मंत्री पदासाठी दिलीप वळसे पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. महायुतीमध्ये ठाणे पालघर विधान परिषदेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. ठाण्यातल्या जागेवर शिवसेना शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती सुरू असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटील यांची भेट घेतली. ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असताना भाजप नेत्यांनी राजीव पाटील यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलंय. दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं राजीव पाटील यांनी सांगितलंय. भाजपकडून विधान परिषदेसाठी तिकीट मिळाल्यास तो माझ्यासाठी सन्मान असेल असंही त्यांनी म्हटलंय. एक सदिच्छा भेट काल त्यांची आम्ही घेतली. ही भेट 15-20 मिनिटाची होती. विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यावी हा आमचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर आमची कोर कमिटी 6 निर्णय ते घेतात. युती संदर्भात त्यांचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे ह्या संदर्भात आम्ही काय निर्णय घ्यावा अशी काही स्थिती नाही आहे आणि मी तर छोटा कार्यकर्ता आहे. हा विधान परिषद मतदारसंघ जो आहे शिवसेनेकडे आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यामुळे बीजेपीचं आणि त्यांचं काय ठरलंय ते मला माहीत नाही, की बीजेपीला जर दिलं तर बीजेपीकडे खूप चांगले चांगले मोठे मोठे पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आहेत. त्यांचा ते पहिला विचार करतील असं मला वाटते. बाकी माझ्या बाबतीमध्ये विचार केला तर मी नक्की त्याच्यावर काय विचार करायचा नंतर निर्णय घेईल. आताच निर्णय घेण्याचा मी काही घाई करणार नाही आहे. कारण बीजेपी सारखा मोठा पक्ष जो आहे त्याने एखाद्याने ऑफर देणं हे महत्त्वाचं असतं. पण त्यांनी तशा प्रकारची कुठल्याही मला ऑफर दिलेली नाही किंवा माझी त्यांची त्या बाबतीमध्ये कुठली चर्चा झालेली नाही.